सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयाच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही. काही वेळेला काय होतं की आपण शिक्षण तर घेतो, पण त्या शिक्षणानुसार आपल्याला हवं तसा मोबदला मिळणारी नोकरी किंवा जॉब मिळत नाही. आपण खूप प्रयत्नही करतो की मला मनासारखी नोकरी मिळावी, पण आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही. जरी मिळाली तरी त्या नोकरीच्या ठिकाणी आपण जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणजे आलेली नोकरीसुद्धा आपल्याकडून सुटून जाते, किंवा तुम्हाला नोकरी मिळाली आहे पण तुम्हाला तिथे प्रमोशनसुद्धा मिळत नाही. किंवा तुमचं जर एखादा बिझनेस आहे किंवा एखादा व्यवसाय आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप असे कष्ट करता, पण तुम्हाला हवा असा मोबदलासुद्धा उत्पन्नसुद्धा त्या बिझनेसमधून मिळत नाही. तर अशा व्यक्तींसाठी आपण सेवा आहेत. म्हणजेच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी किंवा मिळालेल्या नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्यासाठी, अशासाठी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक सेवा सांगणार आहे, जी सेवा आहे आपल्या स्वामींच्या मार्गातली. आणि ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे. अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला हवी असलेली नोकरी, हवा असलेला बिझनेस तुमचा जो पण असेल, जो पण व्यवसाय असेल, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच उत्पन्न मिळेल. तुम्हाला हवं तसं उत्पन्न मिळेल आणि तुम्हाला हवी तशी नोकरी नक्कीच मिळेल. तर ही सेवा कोणती आहे की जी सेवा आपण करायची आहे? तर मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी एक गोष्ट सांगते की सेवा ही जर तुम्ही सुरू केली तर तुम्हाला सेवा ही अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करायचं आहे. कारण कोणती पण सेवा करायची म्हणून कधीही करायची नाही. तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल तो तुम्ही स्वामींना सांगा आणि त्या सेवेला सुरुवात करा. तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेनं जर ती सेवा आणि विश्वास ठेवून जर ती सेवा केली ना, तर तुम्हाला नक्कीच 10 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये सुद्धा फरक मिळेल आणि तुम्हाला हवी ती मनासारखी नोकरी तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला सेवा स्वामींच्या मार्गातली सांगणार आहे. तर ही सेवा कोणती आहे की जी सेवा आपण केल्यानंतर आपल्याला मनासारखी नोकरी मिळेल? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न करत राहिला तरीसुद्धा तुम्हाला नोकरी ही नक्कीच मिळेल. पण मनासारखी नोकरी मिळण्यासाठी आपल्याला सेवा म्हणजेच आपल्या भक्तीचा मार्ग, म्हणजेच आपल्यावर देवाची साथ असणे ही सुद्धा खूप तितकेच गरजेचं आहे. आपण तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो ज्यावेळेला आपल्याला आपला स्वामी सेवेचा किंवा आपल्या देवाचा, आपल्या स्वामींचा हात आपल्यावर असतो. त्यावेळेलाच माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस होतो. यासाठी कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा पण तुम्ही एखादा बिझनेस सुरू करता, कोणता पण व्यवसाय सुरू करता किंवा एखाद्या ठिकाणी जॉबसाठी, नोकरीसाठी प्रयत्न करत असता, त्यावेळेला नक्कीच आपल्या देवाचं स्मरण नक्कीच करा. कारण स्वामींवर श्रद्धा आणि गुरूंवर विश्वास ठेवून आपण कोणती पण गोष्ट करायची, तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. तर ही सेवा अशी आहे की ही सेवा आपण आपल्या घरामध्ये करू शकता. आता ही सेवा करण्यासाठी वेळ तुम्हाला सांगू शकता. म्हणजे तुम्हाला जर सकाळी वेळ असेल घरात सेवा करा तर तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. पण मला तर असं वाटतं की वेळ ही निश्चित करा. एखादी वेळ अशी ठरवा की ज्या वेळेमध्ये आपण ही सेवा करू शकता. म्हणजे जर तुम्ही आज सेवेला सुरुवात केली तर तुम्ही सकाळी जर सेवा केली तर तुम्ही दररोज सकाळी सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्यातनं तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही दुपारी, संध्याकाळी सुद्धा करू शकता. तर आता ही सेवा कोणती आहे ह्याविषयी सांगते. तर सेवा ही कोणती पण व्यक्ती करू शकते. आता जर तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी जर तुम्ही आता प्रयत्न करताय, तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश येणार. त्या व्यक्तीनं ही सेवा करा. कारण काही वेळेला काय होतं की आपण अगदी मनापासून प्रयत्न करत असतो नोकरी मिळवण्यासाठी, किंवा आपल्याला आपलं जेवढं शिक्षण झालं असतं ना, त्या शिक्षणानुसार आपल्याला जॉब हा मिळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की सारखं की मला जसा जॉब पाहिजे किंवा मला जशी नोकरी पाहिजे तशी नोकरी मला मिळावी असं आपल्याला मनातून सारखं वाटत असतं. तर तुम्हाला नक्कीच तशी नोकरी नक्कीच मिळेल. तर ह्यासाठी तुम्ही ह्या सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं करा. तर सेवा सुरू करणाऱ्या व्यक्तीनं सकाळी लवकर उठायचं, त्याच्यानंतर आपल्या स्वामींचं नामस्मरण करायचं 5-10 मिनटं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करा. सेवा ही आपल्या देवघराच्या जवळ बसूनच सेवा करायची. तर मी तुम्हाला सेवा सांगते की कोणती सेवा आहे. आता जास्त वेळ न घेता सेवा सांगते. तर आपल्या सर्वांकडे आपण स्वामी मार्गातले स्वामी सेवेकर आहोत. आपल्या सर्वांकडे नित्यसेवेचं पुस्तक हे नक्कीच असणार आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सेवा आहेत त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर पहिली गोष्ट सांगते की स्वामी चरित्र सारामृत. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 21 अध्यायांचं स्वामी चरित्र सारामृत अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे. तर या अध्यायांमधले तुम्हाला दररोज न चुकता 3 अध्याय नक्कीच पठण करायचे आहेत. एकदा जर आपण सेवेला सुरुवात केली तर सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही. त्यामुळे सेवेला सुरुवात अशा वेळेला करा की ज्या वेळेला तुमच्याकडनं सेवेमध्ये खंड पडणार नाही. तुम्हाला कंटिन्यू ही सेवा करायचीच आहे. तर नित्यसेवेप्रमाणेच आपल्याला स्वामी चरित्र सारामृतामधले 3 अध्याय दररोज पठण करायचे आहेत.
पहिल्या दिवशी आपल्याला 1, 2, 3 अशी 3 अध्याय, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4था, 5वा, 6वा असा, आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला 7वा, 8वा, 9वा असे 3 दररोज आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करायचे. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा 11 माळी जप न चुकता करायचा आहे. त्याच्यानंतरची सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा श्रीसूक्त आहे. श्रीसूक्त हे संस्कृतमध्ये आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. तर आपल्याला जे संस्कृतमध्ये आहे तेच पठण करायचं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा आपण नवीन असतो त्यामुळे संस्कृतमधले उच्चार आपल्याकडनं नीट व्यवस्थित होत नाही. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करा, तर तुम्ही यूट्यूबला ते लावा, स्वामींसमोर हात जोडून अगदी एकाग्र मन करून ते सगळं आपल्याला तिथं बसून ऐकायचं आहे. तर ऐकून थोडे तुम्हाला उच्चार तुमच्या कानावरती पडतील. त्यानंतर तुम्ही श्रीसूक्त हे पठण करू लागता. आणि श्रीसूक्त जेवढं लवकर पठण करणं शक्य होईल, म्हणजे जेवढं तुम्ही पठण करणं शिकशिला तेवढं चांगलं आहे. कारण श्रीसूक्त हे संस्कृतमध्ये आहे. तुम्ही पठण करायचा प्रयत्न करा, नक्कीच तुमच्याकडनं ते पठण होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामधलं नवग्रह स्तोत्र पण आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यंकट स्तोत्र सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ते सुद्धा आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कालभैरवाष्टक सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. ते सुद्धा आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. तर आता त्यानंतर आपल्याला 11 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला 24 वेळा म्हणणं शक्य असेल, शक्यतो 24 वेळाच करा. 24 वेळा करणं शक्य असेल 24 वेळा करा, किंवा 11 वेळा जरी तुम्ही गायत्री मंत्र म्हटला तरी सुद्धा चालू शकतं. तर आता मी तुम्हाला ह्या सेवा सांगितल्या. ह्या सेवा तुम्हाला नित्यसेवेमधल्याच एक सेवेचा भाग आहे, पण ह्या सेवा नोकरीसाठी आहेत. ह्या सेवा अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला दररोज करायच्या आहेत. सेवेमध्ये खंड पडू देता कामा नये, कारण सेवा ह्या आपण नोकरीसाठी करणार आहे. तर तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने ह्या सेवा नक्कीच घरामध्ये करा. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते की ह्या सेवा तर करायच्याच आहेत आपल्याला. तर दुसरी एक प्रभावी सेवा ह्यामधलीच आहे. तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे 7 दिवसाचं असतं, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये आपल्याला 3 वेळा करायचं आहे. पहिल्या वेळा गुरुचरित्र पारायण करायचं 7 दिवसाचं, नंतर दुसऱ्या वेळा आणखीन 7 वेळा करायचं, आणि तिसऱ्या वेळा सुद्धा 7 वेळा करायचं. 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होता. असं तुम्हाला 7 दिवसाची 3 पारायण घरामध्ये करायचे आहे. तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला संकल्प करूनच पारायण करायचा असतो. तर संकल्पसुद्धा तुम्हाला करायचा आहे. संकल्प करताना सर्व स्वामींना सांगायचं की मी नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा मला मनासाठी नोकरी मिळण्यासाठी हे पारायण करत आहे, असं बोलून संकल्प तुम्हाला करायचा आहे. आणि तुमची 3 पारायण पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्र पारायणचं तुम्हाला माहीत आहे की नियम आणि अटी आहेत, आणि त्या सर्व नियम आणि अटींचं आपल्याला पालन करूनच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तुम्हाला 3 वेळा जोपर्यंत तुमचं गुरुचरित्र पारायण होत नाही, आणि कोणती पण सेवा आपण स्वामींची जेव्हा संकल्पयुक्त करत असतो त्यावेळेला आपल्याला मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं. मांसाहारी घरामध्ये बनवायचं नाही, तुम्ही सुद्धा बनवायचं नाही घरामध्ये मांसाहारी. पूर्णपणे आपल्याला संकल्प आपला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहारी आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे. त्यामुळं गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला संकल्प करून 3 वेळा गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. 3 वेळा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा 1 वेळा आपण पारायण करतो ते 7 दिवसाचं पारायण करतो, त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा तसंच 7 दिवसाचं पारायण करा. असे तुम्हाला 3 पारायण तुमच्या घरामध्ये संकल्पयुक्त करायचे आहेत. पूर्ण अटींचं पालन करून करायचं आहे. ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे. अगदी मनापासून तुम्ही या सेवा करा. आता तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण जे संकल्पयुक्त करणार ते तुम्हाला आपल्या घरामध्येच करायचं आहे. आपलं घर सोडून, आपण जिथं राहतो ते सोडून दुसऱ्या घरात जाऊन करायचं नाही. पण तुमच्या ज्या नित्यसेवा असतात, ज्या मी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत सांगितलं 3 वेळा, किंवा 11 माळी जप, जे नवग्रह स्तोत्र, व्यंकट स्तोत्र, गायत्री मंत्र, कालभैरवाष्टक, ह्या सर्व सेवा तुम्ही जरी एखाद्या वेळेला म्हणजे कुणाच्या घरी जर असाल तर तिथं जरी तुम्ही त्यांच्या तिथं पठण जरी केलं तरी चालू शकतं. फक्त आपल्याला गुरुचरित्र पारायण हे आपल्या घरामध्येच आपल्याला 3 वेळा करायचं. 3 वेळा म्हटलंय मी, 3 दिवसाचं नाही, 3 वेळा करायचं आहे. म्हणजे अशी पारायण आपल्याला 3 वेळा करायची आहेत. ज्या आपण 1 वेळा करतो ती 3 वेळा आपल्याला पारायण करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात शेजारी महारूचं मंदिर असतं, त्या महारूच्या मंदिरामध्ये जायचं. जाताना आपल्याला खडीसाखर घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर अगरबत्ती, नारळ आणि मारुतींना सुद्धा नमस्कार करून तुम्ही सांगायचं की मी हे नोकरीसाठी वगैरे करत आहे म्हणून. आता मी तुम्हाला ह्या सर्व सेवा सांगितल्या. ह्या सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहेत. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते की नित्यसेवा जेव्हा आपण मनापासून करतो, किंवा कोणती पण स्वामींची सेवा आपण जेव्हा मनापासून करतो ना, तेव्हा स्वामी महाराज आपल्याला त्या सेवेचं नक्कीच फळ देतात. तुम्ही फक्त सेवेमध्ये खंड पडून देऊ नका, आणि तुम्ही अगदी श्रद्धेने मनापासून ही सेवा करा. तुम्हाला 20 दिवसामध्ये सुद्धा सेवेचा अनुभव येईल, आणि 20 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला हवी तशी नोकरी मिळेल.
फक्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करत असताना नियम अटींचं पालन करायचं आहे, संकल्प करायचा आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला गुरुचरित्राचं 3 वेळा पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. अगदी श्रद्धेनं ह्या सेवा करा. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी नोकरी मिळवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तशी नोकरी मिळण्यासाठी किंवा आपल्याला बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये हवं तसं उत्पन्न मिळण्यासाठी सेवा सांगितल्यात. तर ह्या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.